जनतेच्या प्रश्नांसाठी नगरसेवक शोएब मिर्झा मैदानात। पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले त्वरित स्वच्छ करण्याची मनपाकडे धडक मागणी। पावसाळा तोंडावर आला असताना धुळे शहरातील नाले सफाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असताना जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असणारे आणि नेहमी मदतीसाठी तत्पर असणारे प्रभाग क्रमांक 14 चे एमआयएमचे धडाडीचे नगरसेवक शोएब मिर्झा यांनी मात्र नागरिकांच्या हितासाठी जोरदार आवाज उठवला। नेहमीच आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आघाडीवर असलेल्या शोएब मिर्झा यांनी धुळे महानगरपालिकेला जागे करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे। पावसाळ्यात नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी शहरातील सर्व नाल्यांची तातडीने स्वच्छता करावी अशी आक्रमक आणि रास्त मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। धुळे शहरातील अनेक नाल्यांमध्ये अद्यापही स्वच्छता न झाल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वतः नगरसेवकांच्या प्रभागातील नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या व कचरा साचल्याने नाले तुडुंब भरले आहेत। पावसाळ्यात या तुंबलेल्या नाल्यांमधून पाणी वाहून जाण्यासाठी जागा उरत नाही। परिणामी हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये घुसते, ज्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते। नागरिकांची हीच व्यथा ओळखून एक जागरूक लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेवक शोएब मिर्झा यांनी प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे। शहरातील सर्व नाल्यांमधील घाण काढून तो कचरा तत्काळ उचलण्यात यावा, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांचे नुकसान आणि संभाव्य दुर्घटना टळतील। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। मैं शोएब मिर्झा, नगरसेवक वार्ड नंबर 14। जैसे कि अगले महीने से बारिश का मौसम शुरू हो रहा है और हमारे जो पूरे धुलिया शहर के नाले हैं उसमें काफ़ी घान कचरा होने की वजह से बरसात में वो नाले ऊपर से बहते हैं, लोगों के घर में घुस जाते हैं पानी, और ये पानी घुसने की वजह से लोगों का माली नुकसान होता है। तो मैं प्रशासन से विनती करता हूँ कि जल्द से जल्द साफ कराया जाए और माली नुकसान से और दुर्घटना से बचाया जाए।